माझं नाव राजश्री प्रवीण शिंदे आहे. मी 12 वर्ष झाले पूजा करत आहे. खूप छान वाटतंय. का म्हणजे जसं सावित्रीनं यमाकडून आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना केली ना, तसंच मी पण माझ्या नवऱ्यासाठी फ्युचरमध्ये त्याचा हेल्थ इश्यू काही पण असू दे किंवा काय पण झालं तरी पण ते हेल्दी राहायला पाहिजे. माझं पण लाईफ त्याला लागू देत हेच इच्छा असते. काही नाही म्हणजे माझ्या पतीकडून एवढंच अपेक्षा करते की तो फुल लाईफ माझ्यासोबत हॅपी राहायला पाहिजे माझं लाईफ टाईमपर्यंत. गेल्या 23 वर्षापासून वटपौर्णिमेचे सण साजरा करत आहे आणि आम्ही मनोभावनेने हे प्रार्थना आणि पूजा करत आहे. आणि हे वडाची पूजा फार आम्हाला आमच्या मिस्टरांना दीर्घायुष्य लागून देत म्हणून आम्ही पूजा करत आहे. फार छान आणि फार आनंद होतो आम्हाला. आम्ही फार असं नटून थटून येऊन पूजा करतो. आम्हाला फार बरं वाटतं. काय अपेक्षा काय करतात? दीर्घ आयुष्य लागून देत आमच्या मिस्टरांना आणि आमचा संसार सुखाचा होऊन देत. थँक्यू. सावित्री ही करण्यासाठी एक स्त्रियांची एक आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळू देत आणि त्याच्यासाठी हा सर्व स्त्री सकाळी उठून वडाच्या झाडासाठी जन्मोजन्मी हाच आपला पती मिळू देत म्हणून प्रार्थना करायसाठी सर्व स्त्रिया येऊन ओटी भरून ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याच्यासाठी ही वडपौर्णिमा स्त्रियासाठी खास केलेली आहे आणि दिवसभर ह्या वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे उपवास वगैरे पकडून स्त्रिया दीर्घकाळ पती हाच मिळू देत म्हणून प्रार्थना करतात. वटसावित्रीचा सण हा महिलांचा सण असून सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी लढलेलं होतं. त्याच्याकरता प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला दीर्घ आयु मिळू दे म्हणून वडाच्या झाडाला येऊन 7 जन्मी हाच नवरा भेटू दे म्हणून ही देवाकडे प्रार्थना करते. आमच्या देवळात उद्बत्तीचा वास एकनाथरावांचं नाव घेते वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी खास. आज कपिलेश्वर मंदिरमध्ये आम्ही वटसावित्रीची पूजा करण्याकरता सगळे जमले आहोत. आज 27 वर्ष झाली आम्ही इथं येत आहोत पूजेसाठी आणि व्यवस्थित संपन्न झालेली आहे पूजा. सगळ्या बायका अगदी छान सजून वगैरे येतात त्या पूजासाठी, अगदी श्रद्धेने करतात आणि आम्ही कपिलेश्वरला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आलेली आहे पूजा करते की पूजा उपवास करते. ओटी भरते वेळी काय काय साहित्य हे करतात तुम्ही? आम्हाला 5 प्रकारची फळं लागतात, जसं गरे, आंबा, केळं आणि जांभळ वगैरे. त्याशिवाय 5 मणी हे करावं, काळ्या मणी, आणि तो वाण आम्हाला एक 5 सवाष्णीनं देतो आम्ही. आणि असं आपलं नवरदेवाला नंतर देऊन नमस्कार करायचं. जी प्रथा आम्हाला पूर्वी आमच्या सासू लोकांनी सांगितलं तसं करत आलेलं आहे. तर पिढ्यानपिढे तेच चाललेलं आहे. आम्ही ते बघून श्रद्धेने करतोय. खरं अशी ह्याच्यासाठी नाही, लोकांना दाखवायसाठी अजिबात नाही. जे इतके वर्ष करत आलं तसं करत आलं. नाव तुमचं? सारिका मुरकुटे. मी वटसावित्री 32 वर्ष झाली. 32 वर्ष झाली करतो. त्याचा फार अनुभव आहे त्याचा, म्हणजे केलेला त्याचा फळ मिळतं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी एक अनुभव येत राहत आहे असं म्हणजे केलेला. उपवासमध्ये काय काय खाता तुम्ही? उपवास म्हणजे दूध केळं. मग ते उपवास आज संध्याकाळी सोडता? संध्याकाळी नाही, उद्या एकादशी सारखंच करायचा उपवास. उद्या सकाळीच होतं. तुमचं नाव? शोभा बाळू पाटील. आपल्या नवऱ्यासाठी काय केलेलं आहे तर सगळ्यांना माहीतच आहे. तसंच आपल्याला पण आता 7 जन्म काय 100 वर्ष झालं तरी हाच नंबर मिळू दे असं म्हणून हे व्रत करतो. आमच्या ह्याच्यामध्ये हे व्रत नाही आहे करायचा, पण म्हणजे असं वराला हे फेरी काय मारतात नाही हे नाही आहे. तरी आम्ही आमच्या ह्याच्यामुळे म्हणून सौभाग्यवतीचं एक हे म्हणून आम्ही येऊन पूजा वगैरे वडाला करून दिवसभर अखंड उपवास करून राहतो. उपवासमध्ये काय काय खाता? आम्ही तर काय फळ तेवढंच खातो, बाकी काहीच खातो. इकडे उपवास मग आजच सोडता काय? नाही, उद्या सोडतो उपवास. तुमचं नाव? माझं नाव स्मिता सुहास डांगे. माझं नाव सौ अश्विनी विशाल सुभेदार. माझ्या लग्नाला आज 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे वटसावित्रीचं पूजन माझं 20वं आहे. का महत्त्व काय? त्याचं महत्त्व म्हणजे सासर माहेरच्या सुखासाठी, नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही आजची दिवसाची पूजा केलेली जाते. आजच्या नवीन पिढीला हे सगळं बघण्याचं आणि त्याचा अनुभव घेण्याचा फार एक हे आहे, पण त्यासाठी नवीन पिढीने प्रत्यक्षात असं वडाकडे येऊन त्याचं दीर्घायुष्यासाठी आपल्या ह्याच्यासाठी नवऱ्यासाठी दीर्घायुष्य म्हणून पूजा करायला. मग त्यांना 5 फळं आणि मणी मंगळसूत्राचे हे धागा एक बांधलेला असतं
पानविडा, नारळ, पंचामृत, तुपाचा दिवा हे सगळं काय अपेक्षा करतो तुमच्या नवऱ्याकडून? दीर्घायुष्य सुखी राहू दे, संसार